नमस्कार, मी गायत्री तांगडे. फेरफटका न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मी सुखरूप घरी येईन. आपण लग्नाचा वाढदिवस आनंदात साजरा करूया. हे एका पतीचे आपल्या पत्नीला फोनवर सांगितलेले शेवटचे शब्द ठरतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. 24 जूनला त्यांच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण होणार होती. संसाराची नवी स्वप्ने, मुलांचं भविष्य डोळ्यासमोर होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यात विशाखापट्टणमचे मरीन चीफ इंजिनियर सुरेश पटनाला यांनी आपली प्राणज्योत गमावली. एका क्षणात एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. 44 वर्षीय सुरेश पटनाला हे मागील 15 वर्षापासून मरीन इंजिनियर म्हणून जहाजावर कार्य करत होते. नोकरीच्या निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात फिरणारे सुरेश समुद्रातही व्यस्त असले तरी आपल्या कुटुंबाशी जोडलेले असायचे. दर 2-3 दिवसांनी पत्नी भार्गवी यांना व्हिडिओ कॉल करणे, घरातल्याशी गप्पा मारणे हा त्यांचा नियम होता. अगदी काही शक्य नसेलच तर रोज सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज तरी मोबाईलवर नक्की यायचा. पण गेल्या काही दिवसांपासून हा संवाद अचानक थांबला होता आणि एका गूढ शांततेने कुटुंबाच्या मनात धाकधूक वाढवली होती. सुरेश हे MT सेट्टेबेलो या व्यापारी जहाजावर मुख्य अभियंता म्हणून तात्पुरत्या ड्युटीवर गेले होते. तिथल्या काही वाढलेल्या तणावामुळे त्यांची ड्युटी काही दिवस वाढवण्यात आली होती. 9 जूनला त्यांच्या कुटुंबाशी शेवटचे बोलणे झाले, ज्यात त्यांनी आजूबाजूला हल्ले होत असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर 10 जून रोजी जहाजावरील जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने सुरेश ते तपासण्यासाठी खाली गेले आणि नेमकं त्याच वेळी जहाजावर भीषण हल्ला झाला. जहाजाला आग लागली आणि सुरेश यांच्यासह इतर 2 भारतीय कर्मचारी तिथेच अडकले. बुधवारी रात्री जहाजावरील एका सहकार्याने व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेल्या मेसेजमुळे विशाखापट्टणममधील त्यांच्या घरी ही बातमी पोहोचली. सुरुवातीला सुरेश बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. जोपर्यंत मृतदेह सापडत नाही तोपर्यंत कुठेतरी ते जिवंत असतील अशी एक अंधुकुशी आशा कुटुंबियांच्या मनात जिवंत होती. अखेर केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सुरेश यांच्यासह 3 भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्या आशेचा किरणही कायमचा मावळला. सुरेश यांच्या निधनाने त्यांच्या पत्नी भार्गवी आणि 2 मुलांचा आधार हिरवला गेला आहे. केवळ स्वतःची 2 मुलेच नव्हे तर भार्गवी यांच्या मृत बहिणीच्या 2 मुलींचीही संपूर्ण जबाबदारी सुरेश यांनी मोठ्या मनाने स्वीकारली होती. या 4ही मुलांच्या भविष्याचा विचार करून 39 वर्षीय भार्गवी यांना अश्रू अनावर होत आहेत. लग्नापूर्वी त्यांनी एका खाजगी कंपनीत काम केले होते, पण आता या वयात आणि 4 मुलांची जबाबदारी सांभाळत नवीन नोकरी मिळवणे आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवणे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेवर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांचे पार्थिव लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.